आता काम करून आपल्याजवळ पैसे आलेले आपण कुणाच्या हातात नेऊन देत आहोत? फादरच्या, आईच्या. चांगलं बोलायचंय. ओके, तुमचं लगीन झालं नाही. म्हणजे कुणाचे देतो आपण? मी घरी आईचे देतो. ओके, बघा आज जरी समजा मी बायकोच्या जरी हातात दिलो तर बायकोला शब्द काय असते तर आपल्या भाग भांडवल. आपल्या बायको ही आपली संपत्ती भांडवलच आहे ना, कॅपिटलच आहे की. म्हणजे कोणाच्या हातात नेऊन द्यायला आपण. लक्ष द्या, तुम्हाला एंट्री पाठ करण्यासाठी सोपे जातात बरं का. मी सांगतोय सोपं जावं त्यासाठी. ओके, मी माझ्या चला लोकांचं उदाहरण कशाला देऊ. आता समजा क्लासचे पैसे आले माझ्याजवळ. ओके, ते पैसे घेतलो मी नेऊन मी कुणाच्या हातात देणार आहे? माझ्या बायकोच्या हातात देणार आहे. बरोबर आहे ना. माझी बायको ही माझ्यासाठी काय प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी आहे म्हणजे माझे भांडवलच आहे ना. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीनं आता ओमाच्या कंपनीत पैसे आले. बरोबर आहे. ह्या 4 लेकरांनी पैसे आणून दिले अर्जाच्या स्वरूपात. दिले का? मिळाल्यानंतर मिळाले म्हणजे पैसे बँकेतच आलेत ना. बँकेत थ्रू चालते सगळं. कॅशनं चालणार आहे का आपल्या इथं? नाही. मग पैसे कुठे आले? बँकेत. म्हणजे लाभ बँक गेले. बँक खाते नावे. पण कशाचे आलेत आपल्याला? भाग अर्जाचे. कशाचे आले तर? भाग अर्जाचे. लक्षात राहील ना एंट्री. पहिलं पैसे आले तर बँकेतच येणार आहेत. म्हणजे बँक खाते नावे. पण कशाचे आले तर? त्याच्या खाते जमा. कशाचे आले तर? भाग अर्जाचे. म्हणून भाग अर्ज खाते जमा. मग आता मिळालीची एंट्री झाली का? त्याच्यानंतर सेकंड नंबरला कंपल्सरी जी एंट्री करायची आहे ती ह्याची आपल्याला बायकोच्या हातात नेऊन द्यायची. मग आता कंपनीत जे पैसे आले त्यानं स्वतःजवळ ठेवून घेणार आहे का? नाही. तर ती कुठं ट्रान्सफर करणार? त्यानं लगेच पटशिऱ्या बायकोच्याच म्हणजे कुठं? भाग भांडवल खात्याला. कुठं? भाग भांडवल खात्याला. मग त्याची आता एंट्री कशी करायची आहे बघा. भाग अर्जाची राशी भाग भांडवल खात्यास स्थानांतरित केल्यास म्हणजे ट्रान्सफर केलो. ओके, ट्रान्सफर केल्यास त्याची एंट्री कशी करायची आहे बघा. कोण कराले? भाग अर्ज कराले. कोण कराले? भाग अर्ज कराले. म्हणजे मी भाग अर्जाचे कराले. बरोबर आहे ना. म्हणजे एंट्री बघा इथं भाग अर्ज खाते नावे. भाग अर्ज खाते नावे. कुठं ट्रान्सफर कराले मी? भाग भांडवल. कुठं ट्रान्सफर करायला? भाग भांडवल. म्हणून खाली भाग भांडवल खाते जमा.